पुण्यात मागच्या 3 तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली। पुणे शहरासह जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। आजपासून शाळा सुरू होत आहेत आणि पहिल्याच दिवशी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या पावसामुळे गैरसोय होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, 3 तासापासून जोरदार पाऊस, काय अपडेट्स आहेत? ठीक आहे, लाईव्ह पण सांग कधी करायचं। ठीक आहे, श्रुती, नक्कीच 3 तासापासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। खरं तर हवामान विभागाच्या वतीने सुद्धा पुणे शहर असेल किंवा जिल्ह्याभरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। आपण पाहू शकतो की सध्या पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये आपण सध्या आहोत। सिंहगड रोडचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जो रस्ता आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे। विशेष म्हणजे आज शैक्षणिक वर्ष जे आहे 2025-26चा शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी खरं तर हा पाऊस असल्यामुळे ते जाणारे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांची सध्या मोठी गैरसोय होताना दिसत आहे। शहरातल्या विविध भागांमध्ये सकल भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि या रस्त्यावरून पाणी साचलेल्या रस्त्यावरून दुचाकीस्वार असतील किंवा वाहनधारक आहेत यांना मार्ग काढताना मोठी तारांबळ उडताना सध्या दिसत आहे। गेल्या 3 तासापासून सध्या पुण्यामध्ये जोरदार पाऊस असा बरसत आहे। खरं तर मे महिन्यामध्येच यंदा मान्सूननी लवकर हजेरी लावली आणि जोरदार असा मान्सून बरसलेला होता। मात्र पुन्हा काही दिवसानंतर मान्सूनने विश्रांती गेलेली होती। काल सुद्धा पुण्यामध्ये खरं तर ढगाळ वातावरण होतं आणि अधूनमधून पावसाच्या ज्या आहेत त्या हलक्या सरी बरसताना दिसत होत्या। मात्र आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासूनच सध्या पुण्यामध्ये जोरदार पाऊस सध्या बरसतोय। विशेष म्हणजे पुण्यातले जे साखळी धरण आहे, पाणी पुरवठा करणारे जे पुण्याला धरण आहे, त्या धरणामध्ये सुद्धा पाणी साठ्यामध्ये नक्कीच लक्ष्मण, अपडेट्स घेत राहणार आहोत।